नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। रेठरे हरणाक्ष तालुका वाळवा येथील आरोग्य उपकेंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना या परिसराच्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून निधी उपलब्ध झाला होता। या निधीतून पशुवैद्यकीय दवाखान्यातील सोयी सुविधेचा लोकार्पण सोहळा व आरोग्य उपकेंद्र येथील विविध कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले। प्राथमिक आरोग्य केंद्र रेठरे हरणाक्ष येथे सीमा भिंत, शेड व पेविंग ब्लॉक या सोयी सुविधेसाठी 20 लाख रुपये इतका निधी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला होता। या कामाचा शुभारंभ व पशुवैद्यकीय दवाखाना येथील खोडा बांधकामासाठी 2,99,937 इतका निधी प्राप्त झाला होता। हे काम पूर्णत्वास गेल्याने या कामाचा लोकार्पण सोहळा संपतराव मोरे, पांडुरंग मोरे, प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे मानद सचिव धैर्यशील मोरे, भवानीनगरचे माजी सरपंच धनंजय उर्फ दादासाहेब रसाळ, हुबालवाडीचे ज्येष्ठ नेते मधुकर हुबाले, कारंदवाडीचे युवा नेते संदीप सावंत, यदुराज थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर चैतन्य मोकाशी, पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर वसुधा कदम, ग्रामपंचायत सदस्य विशाल पाटील, युवा नेते अक्षय मोरे, रोहन मोरे, प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्चचे मानद संचालक माणिक जाधव, धनाची माळी मोहन जाधव, रामराव देशमुख, दशरथ कदम, बापूराव मदने, मनोज अवसरे, बाजीराव कदम, विशाल नांगरे, जयसिंग कोळेकर, अशोक शिंदे, धनाजी मोरे, पतंगराव माने, अनिकेत शिंदे, सचिन निकम, अनिल शिंदे, प्रणव कदम, भाऊ देशपांडे, संपत मोरे, स्वप्नील मोरे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।